टिप, व्हिडिओमध्ये असणारे पूर्ण पात्र व कलाकार हे सत्य घटनेवर आधारित आहेत आणि मूवीच्या नावावर बिझनेस मॉडेल उभे करणारे मेकर्स यांना अपमानित करण्याचा आमचा हेतू आहे। त्यात काही कमतरता आढळल्यास सपोर्ट नक्की करा। अरे कहना क्या चाहते हो? थांबा काका, तुमच्याही प्रश्नाचं उत्तर मी समोर या व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे। बरेच दिवसानंतर बॉक्स ऑफिसवर अशा काहीतरी मूवीज येतात की ज्या मूवीज पाहिल्यानंतर मनात कुठेतरी वाटतं की हो यार, ह्या मूवीज इतर मूवीज सारख्या गांजा फुकवण्यात बनवलेल्या कुठेतरी असे मेकर्स अजून जिवंत आहेत की जे आपल्याला प्रॉपर स्क्रिप्ट, स्टोरी रायटिंग, ॲक्टर्सची कास्टिंग आणि यासारख्या बऱ्याच गोष्टींवर अटेन्शन देऊन मूवी बनवताना दिसतात। आता वळत आपल्या टॉपिककडे। नानी म्हणजे एक असा कलाकार ज्याला टॉलिवूडमध्ये नॅचरल स्टार म्हणून ओळखले जाते, जे की त्याने परफॉर्म केले असलेल्या नॅचरल ॲक्टिंग आणि डेडिकेशनमुळे त्याला नाव दिलेलं आहे। नानी हे ॲक्टरचं टोपण नाव आहे आणि त्याचं ओरिजिनल नाव आहे नवीन बाबू गंता। या ॲक्टरचं स्ट्रगल चालू होती SS राजमौली सरांच्या मक्की मूवीपासून, ज्यामध्ये यांनी समंतासोबत जॅनीचा रोल प्ले केला होता। आणि हा ॲक्टर त्या ॲक्टर्स लोकांपैकी नाही की जे फक्त मास मसाला आणि व्हायलन्सच्या नावावर फक्त हेवी फिल्मसाठी कोणत्याही फिल्मला होकार देतात। या ॲक्टरची आत्तापर्यंत बनलेली कोणतीही एक फिल्म उचला आणि त्यामध्ये तुम्हाला कंटेंट नाही मिळाला ना बॉस, तर मग बोला। आता बोलूयात नानी यांची मृणाल ठाकूर सोबत नुकतीच रिलीज झालेली मूवी हाय पापा, ज्याचं तेलुगूमध्ये नाव आहे हाय नाना। एक वेळ होती जेव्हा साऊथच्या काही इलॉजिकल मूवीजना बॉलिवूडच्या हिंदी मूवी सोबत कम्पेअर करून पूर्ण साऊथ फिल्म इंडस्ट्रीला ट्रोल केलं जायचं। त्यानंतर एक व्यक्ती आला आणि त्याने बाहुबली सारखा पॅन इंडिया चित्रपट काढून पूर्ण भारताला हे सिद्ध करून दाखवलं की आता साऊथ इंडस्ट्री पण मागे राहिलेली नाहीये आणि SS राजामौलींमुळे हॉलिवूडकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलून गेला। त्यानंतर बॉक्स ऑफिसवर एकावर एक जबरदस्त मूवी देऊन टॉलिवूडने पॅन इंडिया रिलीजचा क्रेज तयार केला, पण अजूनही साऊथ इंडस्ट्री त्यांची काही मूवीज हिंदीमध्ये रिलीज करायला घाबरते। त्याचं एकमेव कारण म्हणजे हिंदी ऑडियन्सना मास कंटेंट नाही तर मास ॲक्शन मूवीज जास्त आवडतात, भले मग त्या मूवीज इलॉजिकल असल्या तरी चालतील। हाय पापा एक सिंपल लव्ह स्टोरी मूवी आहे ज्यामध्ये आपल्याला